फटफट्यात पडणं म्हणजे नेमकं काय याचा अनुभव आता एका गावकऱ्याला येणार आहे. चला बघूया यातून हास्य निर्मिती कशी होते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या रिसाल गावकऱ्यांना. खाले खाले बस रे. इकडे बसू मी. हा मग कुठे बस तू, डोक्यावर बस तू, बस खाले. साहेब साहेब ऐका ना, मी काहीच केलेलं नाही साहेब. आवशीन खावऱ्यान तुझ्या अरे कुठं मारा करतो. भर मार्केट मध्ये एवढा मोठा गोंधळ घातला ताई. मी कायच केलं नाही बोलतोस. आज वाटणं नाही तू का? ओ ताई यार, पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही शांत राहा. तसं नाही सर, आई बहीण नाही होत घरात तुझ्या. अरे तुका ना मार्केट मध्ये उभं करून नारळासारखा सोलला पाहिजे फरा फरा, कपड्यासारखा ना फाडला पाहिजे टरा टरा, जेल मध्ये टाकून आहे ना खडी फोडूक लावली पाहिजे खडा खडा. ओ ताई, ओ ताई, ओ अरे नका ना दांगडो घालू. अरे तुम्ही नको ना, ओ मावले. अरे नाही ना बाई, शांत बस. अरे साहेबांना विचारा. ए, गप तुझ्या आईचं गप. जैन सर. काय बॉम्बा लावली रे पोलीस स्टेशन मध्ये? साहेब साहेब काय साहेब मॅटर आहे? साहेब हे दोघं आहे ना, हे दोघं मार्केटमध्ये झगडे करत होते साहेब. आणि ही बाई सांगेन काय सांगणं येतं आता तुम्हाला. काय झाले बाई? साहेब हा भर मार्केट मध्ये या चौच्याल थेरड्यान, या वांडार तोंडान, वांडर तोंडे बोलते. या का सुंदर साहेबांनो, काय या सुंदर बाई कचकन डोळो मारल्या आणि पळून गेलो साहेब. तुमका सांगताय साहेब. खाऱ्या शेंगदाणे तुझी टरफल सोलू का बियाणे? हा माकडा, तुला लाज वाटते का तुला? उठ उठ. हा ह्या सुंदर बाईला डोळा मारून पळून आलाय सोय बियाणे. तिथं बस, तिथं बस. हा मस्तीला आलाय सोयले. मस्ती टाका टाका साहेब, बियाणे. तुला हे नाही मी शेंगदाण्यासारखा चोळीन आणि फुकून टाकीन. हो का 5 मिनिटासाठी प्रसाद? हो नको वा साहेब. हो का? नको नको साहेब. हो का? नको, ऐका ना साहेब. बियाणे साहेब ह्या बाईचं काहीतरी गैरसमज झालेला आहे. काय? मी काल मार्केट मध्येच नव्हतो. साप खोटा बोलतात. ओ, ओ, खोटा बोलतोय. ओय, बाई. ओ मावली यार, पोलीस स्टेशन मध्ये ना बाई तू. तसा नाही हो साहेबांनो, खय फेडतलच रे थेरड्या पापाई. साहेबांनो माझ्या डोळ्यान बघलं माहिती हे बघा. काय? मी एकदा का कोणत्या माणसाक बघलं ना, हं. मरेपर्यंत चेहरा विसरूच नाही. होय तो थेरडच होतो राक्षस. ओय, बाई. ओ बाई. तसं नाही साहेबांनो. शांत. त्या सुंदर मुलीक ह्याच म्हाताऱ्यान डोळा मारला. काय? पळून जाता. ओ बाई, ओ जाऊ दे ना ताई. ताई तू डोळा मारला हिला? नाही साहेब. साहेबांनो मी काय म्हणतो, याकडनं बर्फाच्या लादीवर असा लेटवा, चांगले कुली आहेत ना सून करून टाका याची. डोळो मारता, सुंदर बाईक डोळो मारता म्हणजे काय? अरे ह्याला बर्फाच्या लादीची गरजच नाही आहे पाटील. हा ह्याला कुल्फी झोपावला तरी एवढी एवढी कुल्फी उरल. खरंय खरंय एवढं बियाणे? ऐका. हा, मस्तीला आलेस का? ऐका साहेब. साहेब मी तुम्हाला 2 कुल्फ्या आणून देतो. हा. डबल बेड समजून त्याच्यावर झोपा, पण लादीवर नका. उलट म्हणू का? मस्तीला आलेस वेले? काय साहेब, मला डोळं मारताच येत नाही साहेब. काय? मला डोळं मारताच येत नाही. ह्याला डोळा मारताच येत नाही म्हणते. मग हे काल माका मारलं तर काय गुडगा मारलंस? आयब्रो हो तुका? आयलाइनर लावतोस हो? साहेबांनो मार्केट मध्ये या सुंदर बाईक ह्याच थेरड्याने मग डोळो मारलो माहित तुमका? साहेबांनो याने मका डोळो मारलो, या काय शिक्षा द्या, चांगला चेचा या थेरड्या. थांबा, बसा तुम्ही जरा तिकडे. ताई बसती. बसा तिकडे. तुला खरंच डोळा मारा येत नाही? अहो साहेब मी खरंच सांगतो, मला डोलाच मारता येत नाही. मी डोला मारायला गेलो तर माझे दोन्ही डोळे बंद होतात. हा? हा साहेब. म्हणजे कसं? अरे बापरे, काय आहे? कसं? अरे देवा. दोन्ही डोळे बंद होतात. नाही साहेबांनो, तो म्हातारडो ना खोटं बोलता. अरे ते- काल साहेबांनो भर मार्केट मध्ये सुंदर बाईक ह्याने डोळो मारलो. मी सांगतोय तुमका, मी सांगतोय साहेबांनो. साहेबांनो मी असा मार्केट मध्ये इल सुंदर बाई कशी येतात असं असं आपलं मुरडत इलं. हय तो माणूस समोरून इलो, हैसून इलो. हा हैसून इलो, मी हैसून चालत येत होते, मुरडत येत होतो. हा माणूस हैसून इलो. हा आणि मग हैसून मी इलय ना तर नका मी- करू नका. बाई बसा तिकडे, एका जागी उभं राहून सांगा. काय बसा. असं नाही कसं आहे? मावल झालं पाहिजे ना, कळलं कशाला पाहिजे. मला सांगा ना फक्त तोंडानं तुम्ही. तसं नाही, मी आपल्या सुंदर बाई सारखा अरे चालत. कळलं बाई, हाय तुम्ही सुंदर, शॉर्टकट सांगा, शॉर्टकट. हाय तुम्ही सुंदर.
बसा तिकडून सांगा. मी चालत येत होतोय साहेबांनो. हा. भाई तो माणूस समोरून येलो, हा डोळे वाटारून बघी हो. हा मला असं भीतीसारखं माझ्याकडे असं टकामका बघी माहित आहे तुमका. हा. असं बघी खांदो वाकवल्याने कचकन डोळो मारल्या माहित आहे. हे बघा साहेबांनो, मी कोणाक बोलत नाही, माका माहित आहे माझी झलक श्रीवल्ली हा, पण याचा पुष्पा चांगला सुजावून ठेवा साप. तुमका सांगता थांबा जरा आता तुम्ही बसा तिकडे. ताई तुझं चंदन उघडू का मी? हा बेन्या एवढी एवढूच आहेस, 5 सेकंदात उघडायला जाशील. मस्ती मस्ती आली तुला? ऐका ना साहेब, मस्ती आली का तुला? काय साहेब, ऐकायचं मला तुला? डोला मारताच येत नाही काय साहेब. हे बघ आता मला डोळा मारून दाखवायचा. अरे, पण मला मारताच येत नाही ना. मार डोळा. ये. हे काय केलंय? ते काही झाले, ऍक्च्युली माझ्या आत मेंढा आहे, हा तो अचानक बाहेर पडतो, तो आता आला. तुझ्यात मी येणार नाही, तुझ्यात किडा आहे ती बेन्या. हा ऐका ना. काढून काढून हानीन मी. साहेबांनो हा ना. हो माऊली. हो बाई बसा तुम्ही शांत. तसं नाही हो असं साहेबांनो, तुम्ही भर चौकात सुंदर बाईक डोळा मारता म्हणजे काय अहो हो तुम्ही हाय सुंदर, कशाला 100 वेळा सांगताय? तसं नाही साहेबांनो, हे बघा काय? गुन्ह्याचं मोटिव कळलं पाहिजे ना. हा, कळते कळते या आम्हाला. माणसाचं मोटिव वाईट हा, हा. मनाने याचं गोटीव पेपर कापून टाका. काय जुळवून आलाय काय तुम्ही? पहिल्या पानाची जबाबदारी माझ्यावर होती, मी केलंय. काय तर पुढे बघा आता तुम्ही. बेन्या तुला आता दाखव तुम्ही. पाटील घ्या दांडक, ऐका साहेब. घ्या दांडक. पण उलटा तुमचं पाय हो, उलटा. अहो, नाही, हो, साहेब, उलटा. मी काहीच हो, उलटा. केलं नाही. ऐका, ऐका, ऐका. काय हे कुठला नमस्कार? इकडे कुठला नमस्कार आहे? नाही ते नाही साहेब कोण आहे तुम्ही? काय नाही, नमस्कार साहेब. आम्ही याच्या गावातले गावकरी, याचे मित्र मित्र आहे. आम्हाला कळलं तुम्ही बिनकामाचा बैल ठेचून टाकला म्हणून आम्ही पुन्हा आलो इकडे. आम्ही याचे मित्र आहोत, आम्ही याला वाचवायला आलो. सोडवायला ह्यानं काय केलं माहितीये का तुम्हाला? नाही तरी पण आम्ही आलो, म्हणजे आमच्या अंगात मस्ती केवढी आहे बा. निघा निघा चल. ऐका ऐका निघा. ऐका अरे नका करू. ऐका सर ही करू नका. नाही नाही ऐका ही कुठला नमस्कार आहे तुमचा? सर तुम्ही नका करू. ऐका याला आम्ही सोडवायला खरं सोडवायला आलेलो आहे. अरे नाही वाचडी, हे सोडवायला नाही, हे मला अडकवायला आले. हे माझे मित्र कोणा मी ना ओळखत पण थोपाट फोडतो त्याचा. का बसा? अशी मैत्रीची किंमत करशील आमच्या? अरे याच्या भाचीचं लग्न होता, हा लिंबू पकडून उभा होता, मग? तिथनं पळत आला नाही तर तुझ्यासाठी. मी तिकडे म्हैशी धुईत होतो, हा. तिला अर्धवट टाकली आणि पळत आलो तुला सोडायला. पण गरजेचं थांब, थांब, कशाला आलं तू? थांब, वाचारा, तुम्ही थांब, आलातच कशाला? थांब. तू आता आलेला भडकू नको. तो पण बितरला, सगळं मॅच होईल एकत्र आणि वाट लागेल. थांब साहेब यांच्याकडे दुर्लक्ष करा. मी काय सांगतो, बोला. माणूस भोलाय, निर्दोष आहे. हो. ताई, तू होतस ऐ, वांडर मार्या, या सुंदर बाईक डोळा मारलंस त्या तू बघू ऐ, ऐ, होतस. हो. हा निर्दोष हा म्हणता, तुका काय माहित नाही हा? शांत. अरे का नाराय फोडू का तुझ्यासाठी? बसा खाली. कोण आहे? कोण आहे? तुम्ही आता इथनं उठायचं नाही. ह्यानं तुम्हाला डोळा मारला? छे, शक्यच नाही, हा डोळा मारणं का बरं शक्यच शक्य नाही? नाही. ह्याला का डोळा नाही ती का मारायला? नाही साहेब, 2 टपोरे डोले आहेत त्याला, मग त्याच्यात हिंमत नाही आहे. वृत्ती नाही ना तशी. म्हणजे सच्चिल आहे माणूस. कानफार फोडून वाईट काहीतरी सांगू नका साहेबांना. तर कानफार फोडून काय असं? तुम्ही आलातच कशाला वाचारा? काय पण सांगितलं त्यांना? अरे साहेब बघितलं, उंची आणि मेंदू सेम लेवलला आहे. त्यामुळे अरे वसाड्या सच्चिल म्हणजे चांगला. सच्चिल म्हणजे चांगला. सच्चिल तुमच्यावर विश्वासच नाही वाचाऱ्यांनो. ओ बाई, सचिल म्हणजे चांगला काय हो? तो शब्द चांगलो हा, पण तू मग मला सोडा, मी चांगला माणूस आहे. मग कोण आहे तेल लावलेलं टर्मिनेटर? कोण आहे? ऐका बघा, तुम्ही म्हणता डोला मारता, हा माणूस डोला मारू शकत नाही. नाही. एक वेळ तो बाईचा हात धरील, पण डोला मारणं शक्यच अरे नाही. दिलं तू आणि तुझं वाचलं काय फालतूगिरी करशील? नाही, तू बरोबर. काय करणार रे? हात धरला बचारा, हात धरला तर लय अरे, डेंजर केस नाही, आहे ना. अरे, मला जेलात टाकतील ना. डोला मारला की पण चालेल. अरे तू बशील. तुम्ही एका एकानं बोला. काय कोणाच कळण झालंय काय? एका एकानं बोला. साहेब सॉरी. काय म्हणणं आहे? काय झालं, आम्ही एका गावातले, हा. आम्ही एकाच गावातले, हा. पण मी तुम्हाला लिहून देतो, हा. हा माणूस डोला मारणार नाही. एक वेळ ना हात धर. अरे काय येरा झाला? पण ही म्हणते मला डोळा मारा येत नाही. नाही, म्हणजे डोला मारणं शक्य नाही नाही म्हणजे तसा बोलला तो. हा, मग? नाही, मग तो मारत नसेल, कारण तो सज्जन माणूस आहे सर. म्हणजे तो त्याची माहिती त्यालाच असते, बाकी कुणाला नसते. म्हणजे आम्हाला पण नसते, आणि जे आम्हाला माहिती आहे ते त्याला माहित नाही, कारण तो तेवढी प्रॅक्टिस पण करत नाही. त्यामुळे त्याचं म्हणणं बरोबर असेल सगळं.
असं असू शकतं. साहेबांनो हाय ते तिघं मिळून ना तुमचं वेळ वाया घालवतात. विषयाला अजून हात घातलेलो नाही. 18 मिनिटाचा स्किट करूचा, पटापट काय तर संपवा. बाई तुम्ही आधी विषय लक्षात घ्या. 10 मिनिटं झालं तीच चाललंय सुंदरबाईला डोळा मारला म्हणून. तुम्ही काहीच बोलू नका, आता गप बसा. तू मार्केटमध्ये गेला होता का साहेब नाही? माझा ऐका साहेब हा बघा तो लय साधा माणूस आहे. साधा अगदी बोलामध्ये लयच गरीब आहे. तुम्हाला सांगतो लग्नासाठी त्याला पोरगी पण कोण द्यायला तयार नाही. बरोबर. आणि साहेब पोरगी सोडा, एसटीत चढला ना त्याला फुल तिकीट पण कोण देत नाही. है ना? सगळे पडतात हाफ कार्ड हाफ कार्ड हाफ कार्ड. अहो एसटीत गर्दी असते ना, लोक कसं आता दांड्याला तो बेल्ट असतो ना असं उभं असतात. हा काय मध्ये जातो, ह्याला काय हात पोहोचत नाही, तो लोकांचं बेल्ट पकडतो. बरोबर. तुम्ही नका ना ते काहीतरी उगा सांगत बसू मला. तुम्हाला एवढंच सांग, तू मार्केटमध्ये गेला होता का नाही? नाही, नाही. नाही. तू मार्केटमध्ये नव्हता? नाही मग कुठं होता? कुठे होतो? साहेब, साहेब, आम्हाला दोन आम्ही मिनिटं जरा द्या. 2 मिनिटं देतो. काय तो घाबरलाय पहिल्यांदाच आहे ना, म्हणजे तसं हा. त्याला मारत नाहीच. जरा आम्हाला आम्ही- 2 मिनिटं द्या. बोल बरं, जरा करून घ्या. तसा 4थी पर्यंत हुशार होता. बसा, थोबाड फोडी कर तुझा. हे सांग, हे सांग. त्याला सांग. तुझ्यावर आरोप काय आहे? जेव्हा डोळा मारला हा तुला जन्मठेप होऊ शकते. मी सांगतो तर ऐक. काय आहे, आम्ही तू जेव्हा डोळा मारित होता तेव्हा आम्ही नागोबाच्या जंगलात विड्या उडीत होतो. आता मी काय सांगणार आहे, हा नव्हता, तू माझ्याबरोबर होतास आणि तू इड्या उडीत अरे पण मी व्हिडिओ वाढलेच नाही ना. थोबाड फोडू काय रे तुझे? तुला ह्याच्यात निर्दोष सुटायचं आहे ना, मग म्हणायचं मी इड्या उडीत होतो, जंगलात होतो. त्यांना काय होईल, त्यांना वाटेल तू मार्केटमध्ये नव्हता. कळलं तुला? हा, पण ह्याच्यातून मी सुटेल. हा त्याच्यासाठीच चाललंय ना. हा जसं बोलतोय ना तसंच कर. होला हो मिलव. तू तुझं तोंड बंद ठेव. तू जेवढा जास्त बोलशील तेवढा जन्मठेपेच्या जवळ जाशील. झालेलं? नाही झालं. झालंय का? झालं साहेब, हा? झालं, झालं. नक्की झालंय ना? झालं, झालं, झालं. या इकडं. ठरलंय तुझं? हा तू मार्केटमध्ये होता का नाही? नाही. नक्की? हो नाही. मग कुठं होता? माझ्याबरोबर होता तो. माझ्याबरोबर. ह्यांच्यावर होता? हा हो. कुठं होता? ते जंगलात जंगलात होता. चांगलं. ह्यांच्यावर तू जंगलात होता? हा बरं. कुठल्या जंगलात होता? तिकडे का बघते वाज मुस्का. नव्हे, कुठल्या जंगलात होता? नागोबाच्या जंगलात. नागोबाच्या हा असं समजायला हरकत नाही. नागोबाज जंगलात. नागोबाच्या जंगलात. हा नागोबाई. नागोबाच्या जंगलात. काय करत होता तिकडं? काय मी नागोबाई जंगलात हा मी व्हिडिओ फुकत होतो. हा विड्या उडत हो, होता. हो. ते काय झालं, हा विड्या उडत होता. हं. तर कसं आहे, मी ह्याच्याबरोबर होतो. हं. तेवढ्यात माझ्या बायकोचा फोन आला की पोरगा झोपलाय. मग मी घरी निघून गेलो. बरोबर. बर तुम्ही नव्हता तिकडे? नाही, मी- आम्ही. ह्यो एकटा माणूस एकटा, होता. हो. ह्यो बिड्या वाढत होता. किती बिड्या वाढल्या? 10 8 8 अरे 6 सहा. 6 याला ना वाढवून सांगायची सवय. पहिल्यापासून. 2 वाढवले कशाला, 7 वाढल्या. 6 बिड्या वाढल्या. सहा वाढल्या. नक्की? हो साहेब मी 6 बिड्या ओढल्या. नागोबाच्या जंगलात मी 6 बिड्या ओढल्या साहेब. लाज वाटते का सांगायला? 6 बिड्या वाढल्या 6 बिड्या वाढल्या करतेस? हा मरशील कॅन्सर होऊन. बेने बोला की. आता ह्याच्या आईला तू काल नागोबाच्या जंगलात बिड्या वडीत होता. बिड्या ओढत होतो. 6 बिड्या वाढल्या. 6 बिड्या म्हणजे एक बिडली दुसरी पाटील ह्याला आत घे. दुसरी. ह्याला आत घे, ह्याला सोडून काढ. बिड्या पितोय तुम्ही, आत कशाला घेताय मला? आत कशाला घेताय? काल नागोबाच्या जंगलात आग लागली होती हा. आणि फॉरेस्ट वाल्यांनी सांगितलंय की कोणतरी बिड्या ओढून गेलं होतं आणि थोटकं तिथंच टाकली होती आणि तिथं त्याच्यामुळे आग लागली. हा, आजूबाजूची शेती जळली का सगळी. गुरांची पळपळ झाली होती. 2-4 माणसं हिरीत पडली. बियाण्या 350 कोटीचं नुकसान झालंय गावाचं. 350 कोटीचं नुकसान तुझ्यामुळे झालंय. अरे आजूबाजूचे गाव मिळून 50,000 पण नाही प्रॉपर्टी तिकडे आहे. 300 कोटी सांगतो तू आता रे. पाटील ह्याला आत घ्यायला सोडत नाही. ह्याला समजावला. इकडे वळ, इकडे वळ. थांबा. काय? मी नागोबाच्या जंगलात नव्हतोच बिड्या फुकत. मग मी या बाईला मार्केटमध्ये डोला असा मार. देव पावलो साहेबांनो मी बोललो होतं ना, या सुंदर बाई ह्याने डोळा मारलो. साहेबांनो बाईला कबूल केल्या. बाई तुम्हाला डोळा मारल्याचा त्रास कमी, तुम्ही एक्साइटले होताय. थांबा जरा तुम्ही. ह्यो मार्केटमध्ये होता. हा मी मार्केटमध्ये या बाईला डोला असा करून असा मारला. मग जंगल कुणी जळालं? साहेब मी काय म्हणतो, ते डोला मारल्यावर शिक्षा किती होते? काय 2-4 मुस्काडात मारणार, समज देऊन सोडून देणार. आणि वनवा पेटवलं नसेल त्याला 15 वर्ष आत. मग मला 2-4 कानाखाली मारा. का?
मी डोला मारला ह्या भाईवर हा आता मी बघितलं या वनवा लावला ना ह्याला 15 वर्ष 8% अजिबात ह्याला सोडू नको बरोबर. हं, यानं वनवा पेटा आम्ही बघितलेलं डोल्यानं साक्षी त्यानं वनवा पेटवला? हो हो साक्षी चला घ्या याला आतमध्ये. साहेब साहेब एक मिनिट गेला. साहेब साहेब एकच मिनिट थांबा काय मला सांगा वनवा पेटवल्याला शिक्षा किती आहे 15 वर्ष आणि 2 माणसाची मर्डर केली तर किती शिक्षा आहे फाशी. मग मला फाशी द्या आता या 2 वसण्याची मी मर्डरच करा वा 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 अतिशय सुंदर परफॉर्मन्स हास्याचा वणवा पेटवलात आहा प्राजक्ता तू पण इतकं सुंदर केलंस की मला कळत नाही मी एका वेळेला 2 डोळे मारू तुम्हाला दोघींना काय करू. क्लास, धमाकेदार, बहारदार, मजा आली खूप मजा आली. मस्त कॉन्सेप्ट. आणि मागे काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की आपले दिग्दर्शक इतके सजग आहेत की त्यांना बरोबर अंदाज येतो की कुठल्या सिरीजमध्ये कुठलं नवीन कॅरेक्टर आणायचं, कुठल्या सिरीजचं लोकेशन बदलायचं. तर आज बनीची टपरी न ठेवता ही 3 कॅरेक्टर्स पोलीस चौकीत आली. हा त्याचाच एक पुढचा प्रवास. लाजवाब. शिवा अतरंगी कॅरेक्टर होतं, मजा आली, फॅन्टास्टिक. बाकी तुम्ही चौघं जबरदस्त. वा वा दादा वा येस सई क्रेझी परफॉर्मन्स होता. ही आयडिया खूप सुंदर होती. मागे हास्य जत्रा पोलीस असं लिहिलंय तेही मला खूप आवडलंय. श्रमेश मस्त काम केलंस या सिरीजमध्ये. खूप भारी. मला तुझं टायमिंग खरंच खूप जेन्युइनली आवडलं. शिवा फॅन्टॅस्टिक. अरुण दादा क्रेझी परफॉर्मन्स फारच मस्त. मला फारच आवडलं आणि मला ही कॉन्सेप्टच आवडले की ते लोक आज इथे आले पोलीस स्टेशनला काहीतरी वेगळं पाहायला मिळालं आणि त्यांनी खूप मजा आली. मस्त.